बोधिसत्व, युगप्रवर्तक, विश्वरत्न लक्षात घ्या. मी बाबासाहेबांचा उल्लेख भारतरत्न असा करत नाहीये, कारण हल्ली लल्लू पंजू आणि चपडगंजू लोकांना भारतरत्न देण्याचा ट्रेंड इथल्या राज्यकर्त्यांनी चालवलेला आहे. त्यामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे साहित्य सम्राट, लोकशाहीर, सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, मा सावित्री, मा रमाई, मा जिजाई, फातिमा विशेख या सर्व आदर्शांना अभिवादन. मी जरी सदाशिव पेठेत पुण्यात राहत असले तरी पेठेचा गुण मला लागायच्या ऐवजी माझाच गुण पेठेला लागण्याची जास्त शक्यता आहे. तरीही मांडणी करते. बघा, बाबासाहेबांच्या एकूण चळवळीचा अभ्यास करता अनेक लोकांना असं वाटतं की आपण जी चळवळ करतोय तीच खरी चळवळ करतोय. म्हणजे आमच्याकडे खूप सारे प्रवाह दिसतात. जसे आंबेडकरवाद्यांमध्ये प्रवाह आहेत, तसे ओबीसीमध्ये आहेत, तसे भटक्या विमुक्तांमध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि प्रत्येकाला असं वाटतंय की मी जे करतो तीच खरी चळवळ करतो. म्हणजे पहा, काही लोकांना वाटतं की मी खरी चळवळ करतो. मग कसं काय? अहो, मी पांढरी साडी घालते, पांढरी ब्लाऊज घालते, पांढऱ्या माळा घालते, पांढरे कपडे घालतो आणि कार्यक्रम कुठलाही असो, कार्यक्रम कुठलाही असो. मग काही जणांना वाटतं की मी खरी चळवळ करतो, पांढरे कपडे घालतो म्हणजे मी चळवळ करतो. म्हणजे कसं? तर तो म्हणेल की अरे वा, कार्यक्रम कुठलाही असो, आम्ही लेकरू जन्मलं, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. लेकराचा वाढदिवस असेल, बुद्धं नमामि, धम्मं नमामि. नवीन घर बांधलं, गृहप्रवेश करायचा आहे, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. काही जण म्हणतात आणि लग्न लागायला लागलं, बुद्धं नमामि, धम्मं नमामि. मेलं, खपलं, गचकलं, त्याला जाळायचं आहे, त्याला लाकडावर घातलाय, तरी म्हणतील बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आम्ही खरी चळवळ करतो. हा भाग वेगळा की याचा अर्थ त्याला कळतो की नाही, की बुद्धं नमामि म्हणजे काय, धम्मं नमामि म्हणजे काय आणि संघं नमामि म्हणजे काय. काही लोक म्हणतात नाही राव, आम्ही खरी चळवळ करतो. कसं काय? आम्ही वर्तमानपत्र काढतो. आम्ही वर्तमानपत्र काढतो आणि वर्तमानपत्रात लोक सुद्धा देणग्या देतात. आम्ही वाचक मेळावे लावतो आणि आम्ही रोज बातम्या छापतो. बौद्धास मारले, बौद्धास जाळले, बौद्धावर अन्याय, बौद्धावर अत्याचार, बौद्धाचे घर पाडले, बौद्धावर अतिक्रमण. काय नाही ते 4.5 वर्ष आम्ही अशा बातम्या छापतो. आणि नेमक्या इलेक्शनच्या शेवटच्या 6 महिन्यात ज्यांच्या विरोधात आम्ही 4.5 वर्ष लेखणी झिजवलेली होती, त्यांच्याच बाजूने आमची लेखणी गहाण टाकत त्यांचीच हुजरेगिरी आणि मुजरेगिरी करण्यात आम्ही शेवटचे 6 महिने घालवतो. आम्ही खरी चळवळ चालवतो. काही जण म्हणतात नाही राव, आम्ही खरी चळवळ चालवतो. कसं काय? अरे म्हणजे काय? अरे आपल्या एका इशाऱ्यावर गावात कुठेही बंद, संप, मोर्चा करायचा असेल, आपल्यालाच विचारलं पाहिजे. तशी दहशतच आहे आपली. हा भाग वेगळा की आमचा बंद, आमचा संप, आमचा मोर्चा हा कुठल्या तरी पक्षाने, कुठल्या तरी संघटनेने आणि त्या संघटनेच्या नेतृत्वाने पुरस्कृत केलेला असतो. आम्ही खरी चळवळ चालवतो. काही जण म्हणतात नाही राव, आम्ही खरी चळवळ चालवतो. न कसं काय? तर ते म्हणतात अरे वा, आम्ही निवडणुका लढवतो, आम्ही निवडणुकीचा फॉर्म भरतो, निवडणुकीसाठी उभे राहतो. हा भाग वेगळा की कोणी जर आम्हाला 50-50 हजार रुपये दिले तर आम्ही मागच्या दारानं फॉर्म काढून घेऊन बार्गेनिंगही करतो. आम्ही खरी चळवळ चालवतो. किंवा त्याच्याही पुढे जाऊन आम्ही आमचा फॉर्म ॲज इट इज ठेवतो, पण दिवसभर बेंबीच्या देठापासून बाबासाहेब ज्यांना सांगतो ओरडून ओरडून, ज्यांच्या विरोधात प्रचार करतो, रात्री त्यांच्याच बंगल्याच्या मागे गाडी थांबवून देता का मायबाप बोलूतो म्हणून भीक माग्यासारखे थांबतो. आम्ही खरी चळवळ चालवतो. काही जण म्हणतात नाही राव, आम्ही खरी चळवळ चालवतो. म्हणजे कसं काय? अहो, कार्यक्रम कोणताही असो, परिसंवाद कुठल्याही विषयावर असो, वक्ते कुणीही असो, प्रत्येक परिसंवादाचा आणि प्रत्येक अधिवेशनाचा अध्यक्ष आमचाच असतो. आम्हीच असतो अध्यक्ष. आणि भाषणाची टेप आमची कितीही वर्ष झाली तरी एकच असते. ती कशी? आर्य बाहर से आए थे, 4 वर्ण, इतने गावों में, इतने तहसीलों में. त्याच्या पुढे आमची टेपच जात नाही. अरे आर्य बाहर से आए थे, समझ गए यार, समझ गए आर्य हमारे दुश्मन थे, बट व्हाट द नेक्स्ट?
उसके आगे का क्या वो हम कुछ नहीं जानते. हम बस आंबेडकरी मूवमेंट का एक सत्संग चलाने जा रहे हैं. आंबेडकरी चळवळीतला सत्संग ज्याला जसा वाटतो तसा त्यांनी चळवळीचा अर्थ लावला. बाबासाहेबांना चळवळीचा अर्थ कसा अभिप्रेत असेल पहा. बाबासाहेबांनी चळवळीचा जो अर्थ लावला त्या अर्थात बाबासाहेब असं म्हणतात की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी चळवळ ती आमची चळवळ असेल. आमची चळवळ साधी सोपी, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी चळवळ. म्हणजे पहा की महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्याला जर तुम्ही 2 हाताची 2 पायाची माणसं आहात, तुम्ही त्या पाण्याला स्पर्श करू शकता, तर आम्ही सुद्धा तुमच्यासारखी 2 हाताची 2 पायाची माणसं आहोत, आम्हालाही त्या पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही काळाराम मंदिरात जाऊ शकता, रामाबद्दल आम्हाला फार आपुलकी नाही, पण माणूस म्हणून जर तुम्हाला तिथं जाण्याचा अधिकार आहे, तर माणूस म्हणून आम्हाला सुद्धा तिथं पोहोचण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि हे आमचे माणूसपणाचे अधिकार जर एखादा मनुस्मृती सारखा ग्रंथ नाकारत असेल, तर तो ग्रंथ सुद्धा जाळण्याचा अधिकार आम्हाला आहे, कारण माणूस म्हणून जगण्याची चळवळ आम्ही उभी करत आहोत. ही बाबासाहेबांनी सांगितलेली चळवळ. आता ही बाबासाहेबांनी सांगितलेली जी काही चळवळ आहे, या चळवळीचा जर आपण विचार केला की आतापर्यंतचा प्रवास पाहायचा ठरवला, हे मी जाणीवपूर्वक आज विषय म्हणते कारण आवाज इंडियाचा कॅमेरा इथे आहे आणि तुम्ही जेवढे ऐकाल त्याच्या कितीतरी सहस्त्रपटीने नंतर हे लोक भारतभर ऐकतील आणि म्हणून ही सगळी भूमिका मांडली पाहिजे. तर बघा की बाबासाहेबांच्या चळवळीचे जर एकूण टप्पे पाहिले तर होतं असं की बाबासाहेबांच्या काळातली चळवळ आणि बाबासाहेबांच्या नंतरची चळवळ असे त्याचे 2 भाग करावे लागतात. बाबासाहेबांच्या काळातली चळवळ बघितली तर ही चळवळ प्रत्येक टप्प्यावर यशस्वीही झालेली दिसते. म्हणजे पहा की काळाराम मंदिराचा सत्याग्रह यशस्वी, चौदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी, मनुस्मृतीचं दहन यशस्वी, बुद्ध आणि धम्माचं लेखन यशस्वी, धम्माची दीक्षा देणं यशस्वी, संविधानाचं लेखन यशस्वी. अगदी एवढंच काय तर ओबीसीसाठी कलम 340 लिहिण्याची धडपड आणि त्यापोटी मंडल आयोग, कालेलकर आयोग या सगळ्या भानगडी बापटपर्यंत या लोकांना दखल घेतल्याशिवाय भागच नाही. हे सगळं करणं जे झालं ते निव्वळ आणि निव्वळ जस्ट बिकॉज ऑफ दॅट स्टेटस, जे स्टेटस बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये ओबीसीच्या आयोगाला दिलं होतं त्यामुळे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर ही चळवळ यशस्वी होत गेली. मग चला मी मुद्दाम घाईने मांडते, मला थोडंसं पुढे सरकायचंय. बाबासाहेबांच्या काळातली चळवळ प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होते, बाबासाहेबांच्या नंतरची चळवळ नेमकी कशी होते. 56ला बाबासाहेब आमच्यातनं जातात आणि त्यावेळेला रिपब्लिकनचे तत्कालीन अध्यक्ष यानी शिवराजन यांचं एक स्टेटमेंट येतं, डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह. अर्थात मृत आंबेडकर जिवंत आंबेडकरांपेक्षा अधिक घातक असतील, खतरनाक असतील. याचा अर्थ असा होतो की तात्पर्य हे आहे की एक बाबासाहेब होते तर व्यवस्थेला त्यांनी एवढे हादरे दिले, पण बाबासाहेबांच्या नंतर काय असं म्हणून गाफील राहू नका, कारण बाबासाहेबांनी पेरलेले विचारांचे सुरुंग सहस्त्रपटीने वाढतील आणि तुमचं जगणं सळो की पळो करून सोडतील. त्या सगळ्यातनं तुम्हाला वाचायचं असेल तर बाबासाहेबांच्या चळवळीचा शास्त्रोक्त अभ्यास करा आणि ही चळवळच उभी राहणार नाही यासाठी सुरुंग लावण्याचा प्रयत्न करा. हे काही लोकांनी ठरवलं आणि या लोकांपासून सावध राहण्यासाठी फार मोठं सूचक वक्तव्य एन शिवराजांना केलेलं होतं की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह, की काळजी करू नका, बाबासाहेब गेले तरी त्यांनी पेरलेले विचारांचे सुरुंग आमच्यामध्ये सहस्रावधीची ऊर्जेची बेट तयार करतील. झालं. आता एवढा आशावाद निर्माण केला, पण खरंच आम्ही तसे सुरुंग झालो का? जेव्हा आम्ही याचा प्रयत्न करतो, विचार करतो, तर त्यावेळेला असं लक्षात येतं की सुरुंग व्हायला काहीतरी कमी पडली. काय कमी पडली आहे? चला मग बाबासाहेबांच्या नंतरच्या चळवळीचे उपकालखंड बघूया की काय झालं या चळवळीचं नेमकं. बाबासाहेबांच्या नंतरची चळवळ जर बघितली तर एक टप्पा येतो रिडल्स इन हिंदुइझमचा. रिडल्स इन हिंदुइझम, राम आणि कृष्ण हे थोतांड आहे. मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही, सांगितलंच गेलं. काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला. समजा मी तुमच्याकडे कधीतरी तुमच्या घरी आले, तुमच्या घरात एखादे कुणी म्हातारी आजी आजोबा आहे, मी माझा नवरा सोबत आलो आणि पाया पडलो आणि जर कुणी घरातलं म्हणालो की माय राम सीतासारखा जोडा जन्माला जाऊ दे, तर मी आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही. 7 महिन्याच्या गरोदर सीतामाईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल. बरं, विशेष रामायण बघणारे, ऐकणारे, सांगणारे, रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे
यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या, मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते, एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की 14 वर्ष सीता तिकडे एकटी होती, परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? रामराम, काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस? अहो रामराम, 14 वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की. मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, रामराव कुछ हुआ की नाही? सीता प्रश्नच विचारत नाही. किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याचं एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो. म्हणजे इथल्या स्त्रियांना शूद्रांपेक्षा सुद्धा अतिशूद्रांची वागणूक देण्याचा जो रिवाज त्या रामाने घालून दिला तो राम आम्ही मानणार नाही. ते रिडल्स इन हिंदुइझम मध्ये सांगितलं. मी कृष्णाला मानणार नाही. काय करायचा कृष्ण? बायकांची कपडे पळवायचा, बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा, बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा, आणि मग इकडे आसाराम बिसाराम सगळे सांगतात. भगवान कृष्ण जब गोपिकाओं के संग वृंदावन में रास लीला करते हैं बड़ा आनंद आता है, बड़ा आनंद आता है. आनंद आता. आता विचार करा, समजा आमच्या एखाद्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोराला जर आम्ही म्हणलं ए जरा भाऊ एखाद्या कॉलेजमध्ये जा आणि छेड एखाद्या पोरीला, ट्युशनला चालली असली आणि आमच्या एखाद्या पोरानं जाऊन छेडलं समजा, आणि पोरगी जर म्हणली का रे घरात आई बहीण नाही का, आणि पोरग जर म्हणलं हे पहा मॅडम घरात आई आहे, बहीण आहे, सगळी नाती आहेत, सगळ्या नात्यांची अहमियत आम्हाला कळते, मात्र मैं कृष्ण का अवतार हूं, ये मैं नहीं कर रहा हूं, कृष्ण मुझसे करवा रहा है. चालते? त्यांनी केली तर रासलीला आणि आम्ही केलं तर कॅरेक्टर ढिला होय. तुमचं वल्ल बी जळते आणि वाळलं बी जळते आणि आमचं का नुसतं धुपत का? नुसता धूर का? काय चाललंय नेमकं? राम आणि कृष्ण हे थोतांड आहे, आम्ही त्याला मानणार नाही हे सांगून ठेवलं. हा एक टप्पा होता चळवळीचा. एक नंतरचा टप्पा आला, एक नंतरचा उपकालखंड आला, तो आला पॅन्थरचा कालखंड. पॅन्थर बाबासाहेबांच्या नंतरच्या चळवळीतला जो टप्पा आहे, ही पॅन्थर जवी पवार, प्रेमानंद आवळे, अर्जुन डांगळे, राजा ढाले, नामदेव ढसाळ ही सगळी मंडळी पॅन्थर मध्ये आली होती. काय होती पॅन्थर? पॅन्थरची एक स्टाईल होती काम करण्याची. नो वकील, नो अपील, नो चीप, नो क्रॉस, नो आर्ग्युमेंट, डायरेक्ट जजमेंट. डायरेक्ट जजमेंट दिसेल तिकडे तेच ऑन दी स्पॉट न्याय द्यायचा आहे, दुसरं काहीच करायचं नाही. पॅन्थर म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर काय या चळवळीचं उत्तर पॅन्थर मधनं मिळतंय असं लोकांना वाटत होतं. इतक्यात झालं काय, पॅन्थरच्या टप्प्यावर आमच्या चळवळीला काहीसं ग्रहण लागलं. पॅन्थर मध्ये फ्रिक्शन सुरू झाल्या. काय फ्रिक्शन सुरू झाल्या? मुळात पॅन्थरला संपवण्यासाठी इथे शिवसेना नावाचं पिल्लू आलं. कुणी उभं केलं हे पिल्लू? ज्या काँग्रेसला याची भीती वाटत होती की जर पॅन्थर उभी राहिली तर कदाचित फार मोठा आपल्याला धोका होऊ शकतो, फार मोठी वोट बँक इथनं हलू शकते, ती वोट बँक ज्यांना ॲज इट इज ठेवायची होती त्यांनी आपला एक उगाचा, ज्याला आम्ही खोटा खोटा असं म्हणतो, एक खोटा खोटा विरोधक, शिवसेना नावाचा विरोधक उभा केला. जर कोणी तुमच्यात UPSC MPSC तुमचे पाल्य करत असतील, तुमची मुलं जर UPSC MPSCचा अभ्यास करत असतील तर तुमच्या मुलांच्यासाठी हे खास ऐकून ठेवा. मी स्वतः UPSCला शिकवते, मी IAS ट्रेनिंगच्या मध्ये काम करते, मी यशोदाची ऑफिसर आहे आणि UPSCच्या अभ्यासक्रमात आम्ही सेफ्टी वॉल थेरी नावाचा एक सिद्धांत शिकवतो. सेफ्टी वॉल थेरी. वॉल काय हे आपल्याला कळतं, सुरक्षा पाईप असतात, हे सुरक्षा नळीचे सिद्धांत. कसा सुरक्षा नळीचा सिद्धांत? झालं असं होतं, आपल्या सगळ्यांना असं वाटतं की 1885ला जी काँग्रेस स्थापन झाली होती ती काँग्रेस काहीतरी विशेष काम करणारी होती, किंवा ती काँग्रेस ही स्वातंत्र्य प्राप्तीची चळवळ होती. खरंच काँग्रेस स्वातंत्र्य प्राप्तीची चळवळ होती का? ओबीसीत असलेल्या आमच्या सगळ्या भावांनी हे जरा काळजीपूर्वक ऐकायचंय, म्हणजे तुमचा गळा कुणी कापला हे जरा कळेल, तुमचा गळा कापणाऱ्यांची जरा नावं तुम्हाला कळतील. झालं काय पहा की सर ॲलन ह्यूम नावाच्या माणसाने काँग्रेस स्थापन करण्यासाठी मदत केली. एवढाच इतिहास आपण वाचतो. याचा अर्थ असा आहे का की सर ॲलन ह्यूम हा इंग्रजांचा गद्दार होता?
आणि काँग्रेसचा वफादार होता? मुळीच नव्हे. सर ॲलन ह्यूम हा इंग्रजांचाच वफादार होता, पण त्याने सेफ्टी वॉल थेरी मांडली. सेफ्टी वॉल थेरी काय आहे ही थेरी? 1857चं इथलं स्वातंत्र्याचं बंड झालं. 1857च्या बंडानंतर इंग्रजांना एक झटका बसला की अरे बापरे, भारतीय लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, आपण हे बंड तर निपटून काढलं, पण पुन्हा जर असा भडका उडाला तर कदाचित आपलं अस्तित्व धोक्यात येईल. मग काय करूया? जे लोक हा ठासून असंतोष भरतायत त्या लोकांचे वॉल बनवूया. कारखाना असतो, कारखान्यामध्ये मोठं बॉयलर असतं, बॉयलरची चुकून जरी वाफ लागली तर माणूस होरपळून मरेल, आणि बॉयलरची वाफ जर बाहेर नाहीच जाऊ दिली तर बॉयलर फुटण्याचा धोका असतो. मग केलं काय जातं? बॉयलरला वॉल काढले जातात आणि बॉयलरचे वॉल असे वरच्या दिशेला नेले जातात. मग बॉयलर मधली गरम वाफ त्या वॉल्स मधून वर 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 जाते. जशी वर जाईल तशी ती थंड होत जाते आणि बॉयलर फुटण्याचा धोका कमी होतो. भारतीयातल्या असंतोषाच्या वणव्याचा धोका टाळण्यासाठी इंग्रज सरकारने सर ॲलन ह्यूमला पुढे करून काँग्रेसची स्थापना केली. नेहरू, पटेल, गांधी हे सगळे इथला असंतोष थंड करणारे वॉल होते. हे सगळे वॉल, आणि या सगळ्या वॉलला या पद्धतीने वापरलं गेलं. आता विचार करा, हीच थेरी जेव्हा इथे काँग्रेस आली आणि बाबासाहेब 56ला जातात तेव्हा काँग्रेसने पॅन्थरच्या सोबत वापरली. काय की पॅन्थरच्या निमित्ताने दलितांच्या असंतोषाचा बॉयलर खदखदत आहे. हा जर बॉयलर जर फुटला तर कदाचित भल्या भल्या काँग्रेसी नेत्यांना धक्का लागेल आणि त्यात क्रमांक 1ला पवार साहेबांना लागेल. मग करायचं काय? अब उनके दिमाग में आया तो कोई टाल ही नहीं सकता भाई. उनके गांव का नाम ही बारामती है, 12 का आंकड़ा और उनका बहुत नजदीकी रिलेशन है. गांव के नाम में 12 है, जन्म तारीख 12 है, जन्म का महीना 12वां है, तो 12 और उनका बहुत अच्छा रिलेशन है. अब देखिए हुआ क्या है कि जसा ही काँग्रेसने पॅन्थरचा धोका ओळखायचा होता, शिवसेना नावाचं पिल्लू काढलं आणि शिवसेना हा काँग्रेसच्या तालावर नाचणारा परडीतला नागोबा. जेव्हा कधी त्यांना वाटावं तेव्हा त्यांनी परडी उघडावी, नागोबाने फुस करावं. जेव्हा कधी वाटेल की आता गरज नाहीये, परडी झाकावी, नागोबाने तलवार मॅन करावी. ही पद्धत चालली. याचाच परिणाम पॅन्थरमध्ये ठिकऱ्या झाल्या. राजा ढालेंनी मास मुवमेंट काढली आणि नामदेव ढसाळांचा कल काहीसा सामन्याकडे गेला. समष्टीसाठी सर्व काही हे त्यांचं सदर सुरू झालं. कालपर्यंत जे तुही यत्ता कंची हा व्यवस्थेला प्रश्न विचारत होते, कालपर्यंत जे लोकशाही कंच्या गाडविनीचं नाव आहे आम्हाला माहीतच नाही असं ठामपणे ठणकावून सांगत होते, कालपर्यंत जे तुझं बोट धरून चाललो आहे मी असं आंबेडकरी चळवळी प्रति ऋणानुबंध व्यक्त करत होते, कालपर्यंत जे मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे असं उन्मत्तपणे सांगत होते, कालपर्यंत जे व्यवस्थेचा गोलपिठा मांडत होते ते काहीसे मवाळ झाले, काहीसे ढासळले. पॅन्थरच्या टप्प्यावर आमची चळवळ पुन्हा अपयशी ठरली. पॅन्थरच्या नंतर अजून एक चळवळीचा टप्पा आला, नामांतराचा टप्पा. काय आहे नामांतराचा टप्पा? नामांतराच्या काळामध्ये झालं असं की बाबासाहेबांचं नाव औरंगाबाद विद्यापीठाला द्यावं. उवाच कुणाचा पहिला? पुन्हा एकदा बारामतीकडे जावं लागेल. पहिला उवाच शरद पवारांचा. तुम्ही म्हणाल ताई असं कसं काय? अरे यही तो बात आहे. कारण पवार साहेबांना जेव्हा पूर्वेला जायचं असतं तेव्हा ते पश्चिमेकडे हात करतात. पवार साहेबांना जेव्हा दक्षिणेकडे प्रवास करायचा असतो, दक्षिणेकडे कुणाची शिकार करायची असते, तेव्हा ते उत्तरेकडे नेम धरतात. मोठा मोठा बिलंदर माणूस. आणि मग केलं काय या माणसाने? बघा, विचार करा. काही जण हादरत असतील, काही जण अस्वस्थ होत असतील, तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय मला ते, पण त्याला माझा इलाज नाही. कारण आजपर्यंत विचारवंत म्हणवणाऱ्यांनी आपले मेंदू गहाण ठेवले आणि गहाण ठेवून बोटचेपेपणाची भूमिका घेत स्तुती पाठकासारखे आणि भाटगिरी करणाऱ्यांसारखे आपले म्हणणं मांडलं. कुणीही सत्य मांडायची हिंमत करत नाही. मला याची कल्पना आहे की ही भूमिका मांडल्यावर फार फार तर माझ्यावरती एक फार मोठी रिस्क असेल. कदाचित गेल्या 2 दिवसापासून जे धमकीचे कॉल येत आहेत, गेल्या 2 दिवसापासून जे जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, सनातन प्रभातने वेबसाईटवर टाकले, सुषमा अंधारे इज द नासी डेव्हिल, वी हॅव टू किल हर. हरकत नाही. हे सगळं असलं तरी हरकत नाही. किमान मला या गोष्टीचं समाधान असेल की गद्दारांच्या मैफिलीत माझं नाव नक्कीच सामील होणार नाही. तेवढी भूमिका आपली ठामपणे आहे. झालं काय पहा
की संयुक्त महाराष्ट्र समितीचा काळ होता. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्याच्या निमित्तानं समाजवादी पक्ष, जनता दल, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सगळेच्या त्यावेळेचा शेड्यूल कास्ट फेडरेशन, हे सगळेच्या सगळे लोक हे अँटी काँग्रेस भूमिका घेऊन होते. काँग्रेस एकटी वेगळी होती आणि बाकी सगळे पक्ष वेगळे होते. हे सगळे पक्ष वेगळे होते. यात जो लीडला होता तो होता समाजवादी. आणि समाजवाद्यांमध्ये मराठवाड्यात एक माणूस प्रचंड उंचीला गेला होता. नाव होतं भाई गोविंद श्रॉफ. गोविंद श्रॉफचं नाव प्रचंड वाढलं होतं. आता गोविंद श्रॉफचं नाव इतकं वाढलं की पवारांना असं वाटायला लागलं, लोक मराठवाड्यात गोविंदभाई श्रॉफला प्रति गांधी म्हणायला लागले. पवारांना खटकलं. आणि पवारांना जर एखादी गोष्ट खटकली तर तो माणूस संपला म्हणून समजायचं. झालं. जसाही श्रॉफ यांच्या डोक्यात बसला, यांनी एक प्लान आखला. प्लान किती भारी होता पहा, की समाजवादी लोकांचे सत्कार होते पुण्यामध्ये, पुण्यातल्या नवी पेठेतल्या समाजवादी भवनमध्ये सगळे लोक बसले होते. त्यातले आता हयात असणारे भाई वैद्य अजूनही हयात आहेत, सगळी मंडळी बसली होती. आणि गोविंदभाई श्रॉफचा सत्कार चालू होता. सत्काराच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे शरद पवार होते. आणि पवार बोलतात कसे, मी म्हटलं ना, गुगली. दक्षिणेकडची शिकार उत्तरेकडे नेम धरून करणारा माणूस. आम्हाला खूप जास्त अभिमान वाटतोय, तुमचा आम्हाला गौरव करावासा वाटतोय. पण गोविंद भाई, तुमच्याच कारकिर्दीत अजून एक काम व्हावं असं वाटतंय. गोविंद भाई, तुम्ही औरंगाबादचे आहात, तर औरंगाबादचा परिसर हा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भारावलेला परिसर आहे. काय हरकत आहे बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यायला? द्या म्हणाले नाही, म्हणतात कसे, काय हरकत आहे बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यायला? झालं. जसेही ते म्हणून गेले, त्याच्यानंतर श्रॉफ बोलायला उठले, सत्काराला उत्तर द्यायला उठले. आणि श्रॉफ म्हणतात कसे, पवार साहेब भलतच काय बोलताय? अहो, आमच्याकडे आम्ही सगळे देशमुख, पाटील, देशपांडे, आम्ही सगळे लोक, अहो आमच्याकडे पोरं जेव्हा शिकतात, BA MA च्या डिग्र्या घेतात, तेव्हा डिग्र्या फ्रेम करून घराच्या बैठकीत लावल्या जातात. उद्या जर हे नाव विद्यापीठाला द्यायचं म्हटलं तर बाबासाहेबांचा फोटो डिग्रीवर येईल. मग आमच्या बैठकीत, आमच्या दिवाणखान्यात, आमच्या ढाळजेत आम्ही काय हा फोटो लावायचा? ते काही नाही. रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत मी बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळू देणार नाही. झालं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांनी बातम्या छापल्या. बातम्या काय छापल्या? वर्तमानपत्रात असं छापून आलं, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला देणार नाही.